तो हम आ गए हैं चपराड़ा में अंकल के साथ। अंकल अंकल हेलो बोलो। हेलो। तो अंकल है जो हमारे हाँ। साथ उनकी चपराड़ा चपराड़ा आए मंदिर में, जा रहे हैं मंदिर में, या पार्किंग में खड़े हैं। कोऑपरेटिव है और काफी या ज्या मंदिराचा इतिहास आहे तो दाखवायचा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचा, त्यासाठी आपण आलेलो आहे चपराळा या गावामध्ये. एक भव्य दिव्य असं महादेव शंकराचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, जे की पूर्ण जंगलामध्ये आहे. पूर्ण जंगलामध्ये हा बघू शकता, तिकडे पूर्ण जंगल आहे. 3 नद्याचा संगम आहे इथं. कोणत्या कोणत्या नद्या आहे? वैनगंगा, वर्धा नदी, हां, तिकडून यात्रा आणि चालून चालू. अच्छा, 3 नद्याचा संगम आहे, जसं त्या पद्धतीने बाबाने सांगितलेलं आहे. या महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी या महाशिवरात्रीला चपराळा अभयारण्यामध्ये भव्य दिव्य अशी महाशिवरात्रीची यात्रा भरते. याचं कारण या आधी इथे असणारे संत कार्तिक स्वामी महाराज या निमित्ताने हे चपराळा अभयारण्य म्हणजे प्रसिद्ध आहे. आमचा हा जिल्हा 2680ला झालेला आहे आणि या गडचिरोली जिल्ह्यामधली संस्कृती म्हटलं तर आदिवासी संस्कृती आहे. या गडचिरोली जिल्ह्यात म्हणजे जवळजवळ 80-90% आदिवासी आमचे बांधव राहतात. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर इथे जमाती आहे. जसं आदिवासी जमातीमध्ये माडिया जमात आहे, गोंड जमात आहे, अशा अनेक आदिवासी जमाती आहेत. आणि आम्ही लोक इथे या यात्रेला चंद्रपूरपासून गडचिरोलीपासून या ठिकाणी येतात. अशा प्रकारे या यात्रेचं भव्य दिव्य स्वरूप आहे. आणि या चपराळा गावामध्ये जे तिथली जी समिती आहे हे सर्व पारदर्शकता करून सर्वांची सोय सुविधा करतात. अशा प्रकारे ही यात्रा भरते. माझं नाव सुशीला बुद्ध भगवान भगत. मी आहे आल्हापल्लाची राहणारी. वास्तविक पाहता मी तिकडची वरोड्याची आहे, पण गेल्या 50 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये माझं राहणं आहे. नमस्कार सर्वांना. लग्न होऊन पुण्यावरून आले. अच्छा, सुरुवातीपासून माझी ती मैत्रीण. आता मैत्रीण झाली तर शेवटपर्यंत फक्त रक्ताचं नातं नाही, ब्लड रिलेशन नाही, परंतु सुखात दुःखात सर्व आम्ही राहतो. आणि या पण माझ्याबरोबर अनेक ठिकाणी फिरल्या. माझं आता हे सांगणं मला उचित वाटत नाही, तरी पण माझं समाजामध्ये जे देणं आहे आणि संविधानिक माझे विचार आहेत. संविधानानुसार